माझं नाव आहे अक्षरा भास्करराव देशमुख। मी यंदा 8वीमध्ये आहे। माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव। मी हे पुस्तक ग्रंथालयामधून आणलेले आहे। आमच्या शाळेमध्ये एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, शालेय ग्रंथालय। त्या ग्रंथालयामध्ये छान छान गोष्टीचे पुस्तके व शास्त्रज्ञानांचे व निबंधाचे व आपल्याला जे चांगले पुस्तकं वाटले, जे वाचावं वाटले तसे आपण आणायचे। त्याचपैकी मी हे एक गोष्टीचे पुस्तक आणलेले आहे। या पुस्तकाचे नाव आहे गोष्टी संस्काराच्या व या पुस्तकाचे लेखक आहेत प्रा. सुधा खराटे। या पुस्तकामध्ये छान अशी एक गोष्ट सांगितलेली आहे। मी तुम्हाला एक सांगणार आहे। याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत पण त्याच्यापैकी काही सांगणार आहे। या पुस्तकामध्ये अशी गोष्ट सांगितलेली आहे की एक राजू नावाचा एक माणूस होता। तो कष्ट करायचा आणि आपले पोट भरायचं। त्याच्याकडे एक गाढव होते। ते गाढव काम करून म्हातारे झालेले होते, तरी त्याचे काम काही गेले नव्हते। पण आता म्हातारे झाल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला काम करायला नाकारले। तो फक्त बसत असे आणि खात असे। गाढवाच्या मालकाला वाटले की याने आपल्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत, पण आता याची वेळ आहे तर आपल्याला काही कष्ट करावे लागतील म्हणजे त्याला खाऊ पिऊ घालावे लागतील, कारण तो म्हातारा झालेला होता। त्याचे काम करायचे वय गेलेले होते। तो गाढव खूपच काम केलेले होते त्यांनी, म्हणून राजूला त्याचा खूप दया यायची। एके दिवशी असेच गाढव फिरता म्हणजे चरताना तो फिरता एकदा तो गाढव पडतो। ते त्याच्या मालकाला कळते, पण ती विहीर खूपच खोल असल्यामुळे त्याचा मालक खूप प्रयत्नानंतर त्याला तसेच सोडते। तो म्हणते की आता तर हा म्हातारा झालेला आहे, आपण जर हे तर निघत नाही, मग आपण त्याला इथंच पुरून टाकू। तो जवळपासची सर्व माती आणते आणि जरा त्या विहिरीमध्ये टाकते। तेव्हा ते विहिरीमध्ये जशी माती पडल तसे ते गाढव त्या मातीवरती जाऊन उभं राहायचा। तो गाढव खूपच चलाख होता। जशी माती वर येत होती तसं गाढव सुद्धा वर येत होता। जेव्हा सर्वात वर आलता, थोडंसं अंतर होतं, तेव्हा गाढवाने एक लंबी अशी उंच उडी घातली आणि तो बाहेर निघाला। आणि मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगते। असाच एक पिंटू नावाचा एक माणूस होता। त्याच्याकडे एक गाढव होते। तो दिवस रात्र कष्ट करायचा आणि त्या गाढवाला त्याच्या गावाच्या नेटीच एक बाजार भरायचा, म्हणजे त्याच्या गावाच्या पलीकडे एका गावामध्ये बाजार भरायचा। तर तो पिंटू त्या गावी आपल्या गाढवाच्या अंगावरती आपले मिठाच्या पुड्या म्हणजे मिठाचे गाठोडे आणि कापसाचे गाठोडे असे नेत असते। असंच तो रोजच्या सारखे तसा फिरत होता। तेव्हा त्यांच्या ज्या गावामध्ये ते जात असेल त्या गावामध्ये त्याच्या गावाच्या पलीकडे मधात एक मोठी अशी नदी लागायची। त्या नदीमध्ये असेच हे एक दिवस जात होते, तर त्या नदीमध्ये खूप सारे पाणी जमलेले होते। रोजच्यापेक्षा जास्त पाणी असल्यामुळे गाढवाला जाताना जरा अडचण येत होती। तेव्हा गाढव हा जात असल्याने त्या गाढवाच्या पायाला दगड लागला आणि तो घसरला। जसा घसरला तसा तो त्या गाढवाच्या पायाला लागला आणि जसा घसरला तसा तो गाढव खाली बसला। जेव्हा तो गाढव खाली बसला होता तेव्हा त्याला काही हलके असे म्हणजे जेव्हा त्याच्या मालकाने बाहेर काढले तेव्हा गाढवाला हलके असे वाटले। तेव्हा त्या गाढवाला वाटले की जादू झाली। त्याला खूपच आनंद झाला की त्याच्या पाठीवरचे ओझे कमी झाले, म्हणून गाढव असा
करत असे. तर हे मालकाला आवडले नाही. मालकाला वाटले की हे हटकूनच करत आहे. पण गाढव हा सुद्धा हटकून करत असे, कारण त्याला वाटायचे की आपण जर रोज पाण्यामध्ये पडलो तर आपले ओझे कमी होईल. असाच गाढव असा रोज करत जाईल. गाढवाच्या मालकाने एक युक्ती आणि गाढवाच्या पाठीवर एके दिवशी त्याने हे कापूस बांधला आणि कापूस नेले. तेव्हा रोजच्या प्रमाणेच गाढव हा नदीमध्ये बसत असे. जसा तो बसला तसे त्याचे ओझे जास्त झाले, म्हणून गाढवाला काही जागच येता येईना. तेव्हा त्याचा मालिक हसत असे आणि गाढव म्हणला की हे काय आज कसं काय एवढं ओझं झालं. पण गाढवाच्या पाठीवर काही कापूस असल्याने ते ओल्यामुळे त्या गाढवाच्या पाठीवर जास्त ओझे झाले. धन्यवाद.